इतकं स्ट्रॉंग आहे. जे वसई तालुक्याच्या पालघर जिल्ह्याच्या दहीहंडीमध्ये त्याने 7-8 या थरांचा प्रयत्न जवळजवळ यशस्वीरित्या केलेला आहे. एक असा संघ, एक अशी टीम 2012 पासून त्याने दहीहंडीच्या या खेळाला सुरुवात केली. 12ला सुरुवात केल्यानंतर 18च्या आसपास आल्यानंतर त्यांना 6 थर लावण्यामध्ये यश आलं. त्याने प्रो गोविंदा सारख्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा भाग घेण्याचा प्रयत्न केला होता. आय थिंक ते त्याच्यामध्ये 32 मध्ये सुद्धा आले होते. आणि आज या RSIIL प्रस्तुत क्षितिजोत्सव पर्व 2 मध्ये हे पर्व आपल्या नावे करण्यासाठी ते सुद्धा तयार आहेत. फक्त तयारच नव्हेत, त्याच्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट, प्लॅन, त्यानंतर ती प्रॅक्टिस, तो सराव आणि याच्यासाठी जे काही खांदे मजबूत करायचे होते केलेले आहेत. आणि आता ते पूर्णपणे आतुर आहेत या कोर्टमध्ये येऊन ते सादरीकरण दाखवण्यासाठी. आणि म्हणूनच त्या टीमला आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये इन्व्हाइट करूयात. त्या संघाचं नाव आहे निळेगाव वॉरियर्स. निळेगाव वॉरियर्स प्रचंड उत्साह, म्हणूनच या बाळ उत्साह गोविंदाबद्दल, बाळ उत्साही गोविंदाबद्दल निळेगाव वॉरियर्स या नावानं आपलं सादरीकरण दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत. देऊयात त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. विश्वास डोळ्यात तेज, ही केवळ स्पर्धा नाही, हाच जलतेचा स्वरूप. आला क्षितिजोत्सवाला दहीहंडीचा जल्लोष लय भारी झाला. युवा मन नवा रस्ता, नवी उमेद, जितेंद्र ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते वेळ. निळेगाव वॉरियर्स आणि निळेगाव वॉरियर्स पहिला अटॅम्प्ट सादर करण्यासाठी कोर्टमध्ये दाखल झालेले आहेत. एक मेंटॉर आलेला आहे. सो जाऊयात सरळ रेफरींकडे. ओव्हर टू रेफरी. Preparation time start. आणि निळेगाव वॉरियर्स एका वॉरियर प्रमाणे चढाई करत आहेत, थर रचत आहेत. वेळ आणि यशस्वी सलामी. ती वेळ गाठण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एखाद्या वॉरियर प्रमाणे या पथकातील, या टीम मधील प्रत्येक जण, प्रत्येक गोविंदा लढत होता. पण आता शांतपणे थर उतरवत आहेत आणि त्यानंतर बघणार आहोत की रेफरींकडून कळेल आपल्याला की त्यांचा हा प्रयत्न
मनीष त्यांची- खूप चांगले प्रयत्न, खूप चांगले प्रयत्न. खूप चांगला प्रयत्न, नक्कीच. ज्याच्यामध्ये त्यांचा जो कंट्रोल किंवा जे हात पकडत असताना एकमेकांना खेचत असताना कशा पद्धतीने त्यांनी कोऑपरेट केलं आणि जी म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अशा पद्धतीचा तो परफॉर्मन्स निश्चित, बघायला निश्चित. मिळाला आहे. जाऊयात रेफरींकडे, बघूयात काय तिथून निर्णय येतोय, कारण जवळजवळ हा यशस्वी अटेम्प्ट होता आणि या यशस्वी अटेम्प्टने नेक्स्ट टीमवरती दडपण आणण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. आता रेफरींकडे अजून काही याच्यामध्ये एरर्स किंवा कोणती पेनल्टी आहे का ते बघावं लागेल. निश्चितच. सो रेफरी Attempt successful with 1 penalty point. आमच्या नवीन दादाने शिट्ट्या वाजवल्या, त्यानंतर एक पेनल्टी नंतर शांत राहिले. पण खूप चांगला नाही, प्रयत्न पण होता. ही शिट्टी त्यात धरली नाहीये, ठीक आहे, हरकत नाहीये. पण प्रयत्न चांगला होता आणि अर्थात एका पेनल्टीचा आपल्याला भुर्दंड आहे, पण हरकत नाहीये. निळेगाव वॉरियर्सचा काय परफॉर्मन्स राहिला, व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स. पॅनल्टी जरूर आली, परंतु ज्या जिद्दीनं एकमेकांवरती ते थर रचत गेले आणि त्यानंतर मधल्या तिसऱ्या थरामध्ये जो काही कंट्रोल त्या टीमने दाखवला तो खरोखरच आउटस्टँडिंग होता. जवळजवळ मला वाटते बॉडीवेट मागे कलंटे की काय असं अशी वेळ होती, पण त्यांनी ती वेळ येऊ दिली नाही. त्यांनी वेळीच ते सगळं सावरलं आणि हे महत्वाचं असं भरत की सावरणं फार महत्वाचं असतं, कारण ते जर का नाही जमलं तर अपघात होऊ शकतात. नाही, तुम्हाला म्हणजे रिअल लाईफमध्ये असो किंवा कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सावरणं आलं की तुम्ही सगळ्या गोष्टीवरती मात करायला तयार आहात असं तयार मानलं असतात, जातं. बरोबर. सो जास्त वेळ न घेता आपण जाऊयात या पुढील टीमकडे. पहिल्या टीमने करून दाखवलं काय, तर यशस्वी सलामी कशी द्यायची आणि ती कमी सेकंदात कशी द्यायची. हो, पण त्यांना एका पेनल्टीचा भुर्दंड लागला तेही नमूद करणं गरजेचं आहे, कारण एक एक सेकंद महत्वाचा आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या येणाऱ्या टीमसाठी हा एक आधीच दिलेला एक सल्ला असेल. नाही, आणि या टीम्सने आता काय केलं